जा घरी म्हणाले, हे सगळे प्रश्न जे तुला पडलेत ना, की हे मी माझ्याकरता करत नाही. आज प्रत्येक जीवाची हीच तर समस्या आहे ना. अमुक अमुक एक गोष्ट, नुसता पैसा हा विचार नका करू, कर्तव्य सुधारू. अमुक अमुक एक गोष्ट मी करतोय, कशा करता करतोय? अहो मला काही नकोय हो यातलं, मी माझ्या मुलाबाळांकरता करतो. आहे ना असं. आणि एक टिपिकल वाक्य ठरलेलं आहे प्रत्येक घरामध्ये, हे वाक्य ठरलेलं आहे. काय वाक्य आहे? मुलांकरता, प्रपंचाकरता आम्ही जीवाचं रान केलं, हाडाची काढत केली, रक्ताचं आहे ना. किती पाठ आहेत की नाही वाक्य ही. एक्झॅक्टली जसंच्या तसं वर्णन देवर्षी नारद महाराजांच्या कानावरती येतं. वाल्या म्हणतो, हे मी माझ्याकरता करत नाहीये, मी माझ्या प्रपंचाकरता करतो. नारद महाराज सांगतात, जा एकदा घरी विचारून तर ये. घरी जातो आणि पत्नीला, इथे अधोरेखित करावा असं वाटतो मुद्दा, अनेक ठिकाणी वाल्मिकी रामायणावरती काही आक्षेप घेतले जातात की जर वाल्या घरी गेला तर नारद महाराज तिथून पळून का नाही गेले. सामान्य लॉजिकल प्रश्न आहे. वाल्मिकी रामायण असं सांगतं, त्या दस्यूनं, त्या वाल्यानं नारदांना एका वृक्षाला बांधलंय. सायन्स समजून घ्या या कथेत. त्या नारदांना बांधल्याचा परिणाम, नारद ही काय सामान्य व्यक्ती आहे का? विभूती आहे. नारदांना बांधल्याचा परिणाम असा झालाय, नारदांच्या शरीरावर असणाऱ्या पेशी, परमाणू, संतांचा सहवास होतो, सद्गुरू कृपा करतात. म्हणजे काय काय संबंध आहे वास्तविक वाल्याचा आणि नारदांचा? बांधताना शरीराचा झालेला स्पर्श, ते परमाणू ज्यांनी आयुष्यभर भगवान महाविष्णूंचं नाम घेतलंय, त्यांचा स्पर्श होणं ही काय सामान्य बाब आहे का? आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं की वाल्यानं बांधल्यावरती त्या वाल्याचे परमाणू बदलले, डीएनए बदलले. अंतर्मुख तेव्हाच झालाय तो खरं.